नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आज आपण BA गृहअर्थशास्त्र प्रथम सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील गृहव्यवस्थापन मेजर 2 ह्या विषयातील पहिले प्रकरण येथील माहिती आपण मागील 2 व्हिडिओमधून घेतलेली आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृहव्यवस्थापनाचे महत्त्व काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत. आपण रोज घरामध्ये अनेक प्रकारची कामं करत असतो. ह्यामध्ये आपण वेळेचे नियोजन, खर्चाचे नियोजन, घरातील साधनसामुग्रीचा योग्य वापर आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या गरजांची पूर्तता हे सर्व आपण योग्य पद्धतीने, नियोजनपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने करत असतो आणि ह्याच प्रक्रियेला गृहव्यवस्थापन म्हटलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मैत्रिणींनो, गृहव्यवस्थापनाचे महत्त्व सांगताना मला असं वाटतं की पूर्वी स्त्रीने घरातील आणि पुरुषांनी घराबाहेरील कामे सांभाळावीत ही एक सामान्य गोष्ट होती. त्यामुळे स्त्रियांना घरगुती कामासाठी बराच वेळ मिळता, कारण पुरुष बाहेरील कामं सांभाळून घेत होती. काम करताना परंपरागत मार्ग आणि पद्धतींचा ती वापर करीत होती. कामाची पद्धत अयोग्य व त्रासदायक असली तरी पण निरीक्षण करून ती जशीच्या तशी ती अवलंबण्याचा प्रयत्न करत होती. कोणतेही कार्य करण्याकरता श्रम आणि वेळ ह्या 2 साधनसंपत्तीची आपल्याला आवश्यकता असते. पारंपरिक गृहव्यवस्थापनात श्रम बचतीची साधने त्यावेळेस नव्हती. आता आपल्याकडे बरीच श्रम बचत करणारी साधने असतात, जसं वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे. त्यामुळे गृहिणींच्या शक्तीचा अधिक वेळ हा त्या काळात होता, परंतु आज मात्र तिच्या महिलांची श्रम बचत ही खूप प्रमाणात होऊ लागलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये घराची रचना आणि कार्यस्थळांची चुकीची मांडणी ह्यामुळे गृहिणीला बरेच अंतर चालावं लागत होतं. तसेच संग्रहस्थळसुद्धा ही खूप दूर राहायची. तिला स्वयंपाक खाली बसून करावा लागत होता. त्याला चौका म्हणायचे आणि त्या चौक्यामध्ये ती खाली बसून चुलीवर स्वयंपाक करायची. त्यामुळे गृहिणीला सारखी उठबससुद्धा करावी लागत होती. ह्या सर्व बाबींचा विचार केल्यास पूर्वीचे जीवन हे फार संत होते, परंतु आज जीवन विशेष गतिमान झालेले आहे. त्यामुळे बदलत्या सामाजिक परिस्थितींचे स्त्रीने पूर्वीचे मर्यादित असलेले कार्यक्षेत्र आज विस्तृत झालेले आहे. गृहिणींच्या घरकामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. विभक्त कुटुंब प्रणालीमुळे एकट्या गृहिणींवर कामाचा बोजा पडतो. ही समस्या सोडविण्यासाठी काही बाबींचा गृहिणी दैनंदिन गृहव्यवस्थापनात वापर करत आहे असे दिसून येत आहे. यासाठी ती पहिले म्हणजे कामाची विभागणी करत आहे. दुसरं म्हणजे कार्यसरलीकरणाचा ती आज उपयोगात आणत आहे. तसंच तिसरं म्हणजे श्रमबचतीच्या साधनांचा सुद्धा ती वापर करताना आपल्याला दिसून येत आहे. मैत्रिणींनो, महिला ही कामाची विभागणी करताना तिने कुटुंबातील सदस्यांनुसार ही विभागणी करायला पाहिजे की ज्यामुळे तिचे काम लवकर आणि सुकर होईल. हे कामाचे वाटप करताना तिने सदस्यांचे वय, त्यांची आवड निवड, काम करण्याची त्यांची क्षमता काय आहे, काम करण्याचे कौशल्य त्या व्यक्तीमध्ये काय आहे, याशिवाय उपलब्ध वेळ काय आहे, या सर्व बाबींचा विचार केल्यास काम चांगले आणि पूर्ण होऊ शकते. दुसरं म्हणजे कार्यसरलीकरणाचा उपयोग करणे. कार्यसरलीकरणाच्या नवीन तंत्रज्ञानामुळे कामाचा वेग हा वाढला आहे. काम लवकर व सोपे होण्यास मदत होत आहे. उदाहरणार्थ स्वयंपाकाचा ओटा आहे, कपाट आहे, इस्त्री टेबल आहे, यांच्या योग्य मापामुळे श्रम कमी पडतात व साधनसंपत्तीचा अपव्यय टाळता येतो. अनावश्यक हालचाली कमी झाल्यामुळे थकवा कमी येतो आणि त्यामुळे स्त्रीचे मनसुद्धा प्रसन्न राहते. तिसरा मुद्दा सांगायचा झाला तर श्रमबचतीच्या साधनांचा वापर आजची महिला करू लागलेली आहे. विज्ञानाच्या संशोधनामुळे गृहकृत्यांची अनेक श्रमबचतीची जी साधने उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ पाटा वरवंटा पूर्वी होता, तो जाऊन आता मिक्सर आणि पुरण यंत्राने घेतलेली आहे. याशिवाय
ओव्हन, गॅस, कुकिंग रेंज, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, वॉटर हीटर ह्या उपकरणांच्या वापरामुळे गृहिणीच्या श्रमात देखील उल्लेखनीय अशी बचत झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, दैनंदिन काम करत असताना गृहिणींनी जर का ह्या 3 पद्धती अवलंबिल्या, जसं म्हणजे कामाची विभागणी करणे, दुसरं म्हणजे कार्यसरलीकरणाच्या तंत्राचा वापर करणे आणि तिसरं म्हणजे श्रमबचतीच्या साधनांचा वापर करणे, ह्यामुळे गृहव्यवस्थापन हे सहज होऊ शकतं आणि हेच गृहव्यवस्थापनाचे आजच्या जीवनात महत्त्व आहे असं सांगून मी आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करते. नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो.